Today's play activity is read a calendar, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old or 8 years old. The objective of this play activity is to understand the concept of time and to recognize the use of numbers in calendars. For this we need a large group of students and we need chart paper, sketch pen and calendar. How we have to do this activity? Display a calendar in a class for all children to see clearly. Help children read the day and the date. Mark all the important events and days of the month as they comes. You could mark birthdays, festivals, school events, etc. Discuss with the children the important day and count to see the number of days left to the event. Mark off each day when the day is over. When variation is possible, discuss the association of each day. For example, Saturdays, Sundays are holiday. Another variation, calendar could be used to register the season. For example, on a sunny day, a picture or a symbol of sun could be drawn on the date. On a rainy day, raindrops could be drawn on that space. रीड अ कॅलेंडर ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांची आकलन क्षमता वाढण्यास मदत होते. ह्यामध्ये आपण क्लासमध्ये मुलांना एक कॅलेंडर दाखवायचं आहे. ह्यामध्ये कुठल्या सिक्वेन्सनी दिवस असतात, कुठले वार असतात आणि त्यानुसार तारीख कुठली असते ह्याच्याविषयी आधी मुलांना आपण सगळं समजावून सांगायचं आहे. त्यानंतर शाळेचे कुठले इव्हेंट्स असतील, मुलांचे बर्थडेज असतील त्याच्याविषयी मुलांना सांगायचं आहे किंवा कुठले सण आहे, कुठल्या महिन्यामध्ये कुठले सण येतात त्याच्याविषयी आपण मुलांना इथे सांगायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये किती दिवस झाले, कुठला दिवस संपला तो आपण इथे मार्क ऑफ करू शकतो. क्रॉस करायचं असेल आपल्याला क्रॉस करू शकतो. मुलांना त्याच्याविषयी माहिती सांगायची आहे की आज कोणती तारीख आहे आणि आज कुठला दिवस आहे, मग रविवारनंतर कुठले दिवस येतात, मग पूर्ण आठवड्यामध्ये कुठले कुठले वार असतात आणि एका महिन्यामध्ये किती दिवस असतात, किती तारखा असतात आणि कुठला सण आहे, कुठला मग दिवाळी केव्हा येणार आहे, तुझा बर्थडे केव्हा येणार आहे किंवा आपल्या शाळेचा कुठला प्रोग्राम असेल तर तो किती तारखेला आहे आपण ते सांगू शकतो. ह्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स असे असू शकतात की प्रत्येक महिन्यामध्ये जसं शाळेला संडेला सुट्टी असते, ऑफिसेसला आपल्याला सुट्टी असते किंवा सेकंड फोर्थ सॅटर्डेला आपल्याला शाळेला सुट्टी असते, मग हे कुठले कुठले दिवस आहे मग तिथे आपण हॉलिडे लिहू शकतो. हॉलिडे लिहिलेलं एखादं स्टिकर लावू शकतो किंवा मुलांना आपण ओरली तसं सांगू शकतो. त्यानंतर सीझन कुठले आहे, मग सध्या कुठला महिना सुरू आहे, मग उन्हाळा केव्हा, पावसाळा केव्हा, मग एखादा सनी डे असेल तर त्यावेळेस आपण सूर्याचं चित्र तिथे लावू शकतो की आज छान लखलखीत सूर्यप्रकाश आहे, मग आपण तिथे सनचं एखादं स्टिकर लावू शकतो. किंवा आज पाऊस असेल, पाऊस पडत असेल तर आपण पावसाचं म्हणजे पावसाळा दर्शवणारा एखादं स्टिकर लावू शकतो किंवा आपण ते स्टिकर तयार करू शकतो. आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे व्हेरिएशन्स घेऊन आपण मुलांना दिवसांची माहिती देऊ शकतो, तारखांची माहिती देऊ शकतो, सणांची माहिती देऊ शकतो किंवा ऋतूचीसुद्धा माहिती इथे सांगू शकतो. किंवा आपल्या घरी किंवा शाळेमध्ये एखादा कुठला महत्त्वाचा इव्हेंट असेल, कोणाचं लग्न असेल, वाढदिवस असतील किंवा शाळेचं ॲन्युअल फंक्शन असेल किंवा ॲन्युअल स्पोर्ट्स असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टींविषयी आपण मुलांना माहिती सांगू शकतो.